नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थनिर्भर इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅचच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, यापूर्वी मी अर्थनिर्भर इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅच याबद्दल माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तरी देखील काही विद्यार्थ्यांचे काही डाऊट्स होते, तर ते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आपण हा अजून एक व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत. ठीक आहे, तर बघा, ज्यांनी यापूर्वी हा व्हिडिओ पाहिला नसेल, म्हणजे जुना व्हिडिओ पाहिला नसेल, त्यांना थोडक्यात माहिती देतो. आपली अर्थनिर्भर ही इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅच येणारी कंबाईंड गट क पूर्व परीक्षा जी की 25 ऑक्टोबर 2026 साली होणार आहे, राईट. तर त्या एक्झामला टार्गेट करून आपण इकॉनॉमिक्सचा 15 क्वेश्चन अर्थात 15 मार्कांचा सिलेबस आपण त्या ठिकाणी मेंटरशिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आणि ज्यांना कोणाला या बॅचविषयी डिटेल माहिती हवी असेल त्या संदर्भात ऑलरेडी एक व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड केलेला आहे. त्या संदर्भात तो सेम व्हिडिओ ऑलरेडी आपल्या मेंटरशिप बॅच मध्ये फ्री मध्ये देखील मी अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्यांना कोणाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तुम्ही अगोदर तो व्हिडिओ पहा आणि मग हा व्हिडिओ पहा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपली बॅच बद्दलचे काही डाऊट्स होते, तुम्हाला थोडक्यामध्ये मी आधी माहिती देतो. तर काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन कसं घ्यायचं बॅच साठी हे थोडक्यात माहित नव्हतं. तर बघा, समाधान कोकाटे सरांचं ऍप आहे प्ले स्टोअरवर, तुम्ही अगोदर सगळ्यांनी ते डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये रजिस्टर करा आणि रजिस्टर करून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं होम पेज त्या ठिकाणी दिसेल. तर अशा पद्धतीचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसेल. सपोज तुम्ही लॉग इन केले, मग तुमचं नाव येईल त्या ठिकाणी आणि या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक अर्थव्यवस्था बॅचेस नावाचा एक फोल्डर आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सगळ्यात टॉपवर मेंटरशिप बॅच अर्थात अर्थनिर्भर इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅच त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ₹1 फी त्या ठिकाणी दिसेल आणि जे काही इंटरनेट हँडलिंग फीज असते मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला इंटरफेअर करता येत नाही. मग ते इंटरनेट हँडलिंग फीज आणि आपली ₹1 फी जी आहे मेंटरशिपची, अशा पद्धतीने जे काय तुम्हाला पेमेंट त्या ठिकाणी येईल तर पेमेंट करून त्या ठिकाणी तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे, येते लक्षात. आणि इथून पुढे जे काय त्याच्यामध्ये कंटेंट अपलोड होईल तो सगळा त्या बॅच मध्येच अपलोड होईल, आलं लक्षात. तर बघा, जसं मी काल बोललो होतो त्यानुसार आपली बॅच जी सुरुवात होत आहे तरी ती सोमवारी अर्थात 24 ऑगस्ट 2026 पासून त्या बॅचला सुरुवात आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना एक आग्रहाची विनंती म्हणू शकतो आपण की तुम्हाला सगळ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर 23 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत घ्या. याचं कारण असं की आपली एकदा बॅच सुरू झाली की त्याच्यामध्ये आपले टार्गेट तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. आणि टार्गेट दिल्याचा फायदा असा होतो की तुमचा सिलेबस जो आहे एकदम प्रॉपर टार्गेट नुसार त्या ठिकाणी कव्हर होईल, जेणेकरून तुमचा जवळपास 1 महिन्याच्या आत सगळा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होणार आणि राहिलेले 1 महिना तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन करण्यासाठी त्या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे राहिलेल्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला जवळपास मिनिमम 3 ते 4 रिव्हिजन करून होतील, अशा पद्धतीने आपण प्लॅनिंग केलेलं आहे. याचं लक्षात, आपली एक्झाम 25 ऑक्टोबरला आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी 24 ऑगस्ट पासून जवळपास 2 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी भेटत आहे. आणि म्हणून ज्या कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल, ज्या कोणी ऍडमिशन घ्यायचं राहिलं असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना देखील सांगा. कारण एकदा ऍडमिशन जर फुल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, एकदा ऍडमिशन क्लोज झाले की मग मात्र नवीन विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचा प्रॉब्लेम असा असतो की त्या ठिकाणी मग नवीन विद्यार्थ्यांना जे काय टार्गेट त्याचे मागे राहिलेले आहेत तो गॅप पडतो आणि मग त्याला ते टार्गेट पूर्ण करता येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण शक्यतो 24 ऑगस्ट पर्यंत हे आपण बॅचचे ऍडमिशन चालू ठेवा. त्याच्यानंतर शक्यतो आपण ते क्लोज करणार आहोत. याचं कारण असं की मग तो नवीन विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येईल. याचं लक्षात. तुम्हाला जर बॅच विषयी काही शंका असतील तर ऑलरेडी मी या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर किंवा कॉल नंबर दिलेला आहे. तुमची शंका त्या ठिकाणी मला मेसेज करू शकता. 7559221894 अशा पद्धतीचा नंबर आहे मित्रांनो. ठीक आहे, तर जे काही डाऊट्स होते त्याबद्दल मला थोडक्यात सांगायचंय. आता काही विद्यार्थ्यांचे असे डाऊट होते की सर याच्यामध्ये आम्हाला टार्गेट जे दिले जाणार आहे ते कशा पद्धतीने दिले जाणार आहेत, त्याला आम्हाला नेमका किती वेळ द्यावा लागेल, किती अभ्यास करावा लागेल, कुठले कुठले सोर्सेस वापरायचे, या संदर्भात तुम्हाला मी या ठिकाणी मित्रांनो माहिती देणार आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला 24 ऑगस्ट पासून डेली टार्गेट त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला कुठला टॉपिक वाचायचा आहे, त्याच्यामध्ये सब टॉपिक्स कुठले वाचायचे, राईट. त्याच्यानंतर कुठला टार्गेट एरिया तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, या संदर्भात सगळा गायडन्स मी तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऍप मध्ये त्या बॅच मध्ये तुम्हाला कंटेंट मध्ये मिळणार आहे. येतं लक्षात. आता बघा, हे सगळ्यात महत्त्वाची स्लाइड आहे जी की विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते. तर तुम्हाला मेंटरशिप बॅच मध्ये अशा पद्धतीचं एक मी टेबल देणार आहे. म्हणजे बघा, सुरुवात आपली बॅचची झाली समजा 24 ऑगस्ट, तर मग 24 ऑगस्टला सपोज मी पहिला चॅप्टर त्या ठिकाणी घेतला की मूलभूत संकल्पना, राईट. तर मूलभूत संकल्पना ह्या पर्टिक्युलर टॉपिक जो आहे आपला किंवा चॅप्टर आहे, मग त्याच्यामध्ये कुठले सब टॉपिक्स तुम्हाला स्टडी करायचे,
त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल पद्धतीने देणार आहे. त्याचबरोबर त्या सब टॉपिक मध्ये तुम्हाला पीवायक्यूच्या अँगलने कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा आहे, म्हणजे पीवायक्यूचा क्रक्स तुम्हाला मी त्या ठिकाणी देणार आहे की आतापर्यंत कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये 2010 पासून तर 2010 पासून ते 2026 पर्यंत अशा पद्धतीचे प्रश्न किंवा अशा पद्धतीचे टॉपिकच तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला अभ्यास करताना ह्या पर्टिक्युलर एरियावर जास्त फोकस करायचा आहे. इथे लक्षात, म्हणजे तो टॉपिक जो काही चॅप्टर असेल तो टॉपिक म्हणजे ब्रॉड टॉपिक जो असेल त्याचा ब्रॉड चॅप्टर असेल तो, त्याच्यानंतर त्याचा सब टॉपिक. इथे लक्षात, वाटलं मी थोडासा कलर चेंज करतो या ठिकाणी बघा. याचा जो काय मेन चॅप्टर असेल तो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आधी सांगेल, राईट. हा मेन तुमचा टॉपिक झाला. त्याच्यानंतर त्याचे जे काही सब टॉपिक्स असतील त्याच्यामध्ये सांगेल की नेमकं मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्याच्यामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या संकल्पना तुम्हाला त्याच्यामध्ये स्टडी करायच्या आहेत, राईट. आणि पीवायक्यूच्या अंगाने तुम्हाला जास्तीत जास्त टार्गेट कुठल्या टॉपिक्सवर करायचं आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस एक्झामच्या अगोदर रिवाइज कराल तर तुम्हाला हे टॉपिक त्याच्यामध्ये रिवाइज करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचं जास्तीत जास्त आउटपुट भेटेल, राईट. तर अशा पद्धतीने प्रत्येक दिवसात तुम्हाला एक एक टॉपिक त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि अशा पद्धतीने जवळपास 20 ते 30 दिवसामध्ये, मॅक्सिमम 30, मिनिमम 20, मॅक्सिमम 30 दिवसामध्ये तुमचा पूर्ण इकॉनॉमिक्सचा सिलेबस त्या ठिकाणी मेंटरशिपच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. येत्या लक्षात. तर हे झालं जे काही विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते की आम्हाला कशा पद्धतीने टार्गेट्स भेटणार आहेत आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, तर त्याचं उत्तर माझ्या मते तुम्हाला या ठिकाणी भेटलेलं असेल. आय होप तुम्हाला याचं उत्तर भेटलेलं असेल. आणि ही जी पीडीएफ वगैरे असेल मी मेंटरशिपच्या बॅच मध्ये ज्यावेळेस आपली बॅच चालू होईल, राईट, त्या दिवशी मी ती अपलोड करून देईल. तुम्ही त्याची प्रिंट करून त्या ठिकाणी स्वतः हाताने त्या ठिकाणी टॉपिक्स लिहायचे आहेत. येतं लक्षात. जेणेकरून काय तुमची त्या ठिकाणी अकाउंटेबिलिटी राहील की मला डेली या पद्धतीने टार्गेट कंप्लीट करायचे आहे, राईट. म्हणजे समजा तुम्हाला मी हा टॉपिक दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी सब टॉपिक लिहून घ्यायचे जे मी काय सांगेल त्या ठिकाणी, आणि त्याचे पीवायक्यूचा क्रक्स जो असेल त्या ठिकाणी तुमच्या हाताने लिहिले की तुम्हाला काय होईल ते जास्त मेमराईज होईल. येतं लक्षात. अशा पद्धतीने आपली 24 ऑगस्टला टार्गेट ओरिएंटेड बॅच त्या ठिकाणी सुरू होणार आहे. यानंतर एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा तो टॉपिक स्टडी करून येईल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला एक मॉक टेस्ट त्या ठिकाणी मी दिली जाणार आहे. येतं लक्षात. तर एमसीक्यू ची मॉक टेस्ट असेल, एमसीक्यू जे आपला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे बरोबर, एमसीक्यू ची मॉक टेस्ट त्या ठिकाणी असेल आणि तुम्हाला जवळपास तिथं 100 प्रश्नांची, राईट, 100 प्रश्नांची त्या ठिकाणी टेस्ट दिली जाणार आहे, राईट. तर तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायची टाइम लावून. आता बघा कंबाईन साठी आपल्याला माहिती की तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला टाइम देखील तशा पद्धतीने अलोकेट करून दिलेला आहे. तुम्ही 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्याचा रिपोर्ट कार्ड देखील त्याच्यामध्ये मी ऍप मध्ये टाकणार आहे. तर बघा अशा पद्धतीचे रिपोर्ट कार्ड तुम्हाला मी पीडीएफ स्वरूपात देईल. तुम्ही त्याचे प्रिंट मारून घ्या. काही नाही हार्डली ते 1-2 पेजेस भरतील. म्हणजे बघा त्या ठिकाणी मी तो चॅप्टरचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर टेस्ट जे असेल त्याच्यामध्ये किती क्वेश्चन अटेम्प्ट केले, समजा असं समजा आपण की तुम्ही 100 पैकी फक्त 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले, म्हणजे तुमची 20 क्वेश्चनला टाइमच नाही पुरला. नंतर तुम्ही समजा 20 क्वेश्चन स्किप केलेले आहेत, ठीक आहे. नंतर तुम्ही करेक्ट क्वेश्चन किती आले, समजा 80 क्वेश्चन जे अटेम्प्ट केले त्याच्यापैकी तुमचे फक्त 60च बरोबर आले, ठीक आहे. म्हणजे चुकले किती रे, तुमचे 20 क्वेश्चन चुकले. मग तुमचे 20 क्वेश्चन जे चुकलेले आहेत त्याचं पुन्हा सब कॅटेगरायझेशन केले. तुमचा फॅक्च्युअल क्वेश्चन चुकला, कन्सेप्च्युअल क्वेश्चन चुकला, करंटचा क्वेश्चन चुकलाय की मिक्स, म्हणजे सगळ्यांचं मिक्स आपण केलं. अशा पद्धतीने तुमचे जवळपास 20 क्वेश्चन चुकलेले होते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मी ते क्लासिफिकेशन लिहिणार की 20 पैकी माझे एवढे क्वेश्चन त्या ह्या पर्टिक्युलर झोन नुसार चुकलेले आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला कळून जाईल की तुमचा नेमका वीक एरिया कुठे आहे त्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये. आणि तुमचा शेवटी तुमचा नेट स्कोर लिहायचा आहे. येतं लक्षात. ते नेट स्कोर किती येईल रे, तर बघा आपले टोटल 80 क्वेश्चन अटेम्प्ट केलेले होते बरोबर. त्यापैकी माझे बरोबर किती आले, 60 आले आणि माझे चुकले किती, 20. मग आपल्याला कॅल्क्युलेट करताना कसं करायचं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेट करण्याला तो फॉर्म्युला माहित नसतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये सध्या आयोगाने आपल्याला 1/4 निगेटिव्ह केलेला आहे. यापूर्वी ते 1/3 होतं, सध्या आता 1/4 आहे, राईट. तर मग 60 वजा, आता विचार करा 20 ला आपल्याला काय करावं लागेल रे, 1/4 निघूनावं लागेल. मग 1/4 किती झाले, 4×5 = 20, म्हणजे 60 वजा 5 तुमचे त्या ठिकाणी मायनस होतील. तुमचा नेट स्कोर किती आला, तर 55 स्कोर आला. येत्या लक्षात. हा झाला तुमचा नेट स्कोर. येत्या लक्षात कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे. 60 जे तुमचे करेक्ट क्वेश्चन होते, नंतर 20 काय होते तुमचे इनकरेक्ट क्वेश्चन होते आणि ते निगेटिव्ह झाल्यामुळे आपण त्याला काय केलं, 1/4 ने गुणलेलं आहे, कारण 1/4 तुमचे निगेटिव्ह होणार. आणि मग 60 वजा 5 केले 55 त्या ठिकाणी आलेले आहेत. अशा पद्धतीने तुमचा नेट स्कोर 55 या ठिकाणी लिहायचा. येत्या लक्षात. असं तुम्ही केलं की तुम्हाला पूर्ण सगळ्या टॉपिकच्या या ठिकाणी समरी भेटेल की कुठल्या टॉपिकवर तुम्हाला काम करायचं आहे. हे झालं स्कोर कार्डच्या बाबतीमध्ये.
नंतर अजून काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर मला या ठिकाणी जे काही सोर्स वापरायचे ते कुठल्या पद्धतीने वापरायचे. आता काही विद्यार्थी प्रेशर असतील, काही एक्सपिरियन्स असतील, तर दोघांच्या अँगलने सांगतोय. जर तुम्ही शक्यतो वेटरन असाल, म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही काही वर्ष अभ्यास करून झालेला असाल, तर कदाचित तुमच्या सेल्फ नोट्स रेडी असतील आणि त्या शक्यतो असावेत अजून, असं माझं म्हणणं आहे. येत्या लक्षात. कारण कसं एक्झामच्या अगोदर तुम्ही मोठा ठोकळा घेऊन बसू शकत नाही. आता माझं दररोज कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्यांबरोबर बोलणं होत असतं, तर त्यांचं म्हणणं असतं की सर मी इकॉनॉमिक्ससाठी अमुक पुस्तक वाचलंय, मी पीओआयक्यूचं जे विश्लेषणचं पुस्तक देखील वाचलंय, मी अमुक अमुक नोट देखील वाचल्यात, अमुक सरांची बॅच देखील केली, पण एक्झामला मला फक्त 15 पैकी 10-9-10 मार्क पडतात. मग कशा पडतील मार्क मित्रा? तुम्ही जर एवढा सगळा फापट पसर एक्झामच्या वाचूच कसं काय शकता, मला हेच कळत नाही. विचार करा, तुम्हाला 7 विषयांचा जोपास स्टडी करावा लागतोय. तुम्ही 7 विषय एवढं सगळं फापट कसं कधी वाचणार ना? मग तुमचे स्वतःचे नोट्स असणं खूप गरजेचं आहे. एकतर मायक्रो नोट्स बनवा, किंवा मग ज्या सरांनी तशा मायक्रो नोट्स काढून दिले त्या नोट्स वाचा. आता जर पुस्तकांच्या बाबतीमध्ये विचार केला तर स्टेट बोर्ड तुम्हाला मी वाचायला सजेस्ट करतो, पण जर तुम्हाला वेळ नसेल तर ऑलरेडी आपल्या बॅचेस वगैरे भरपूर आहे, तुम्ही त्याला रेफर करू शकता. राईट. स्टेट बोर्डच्या नोट्स त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी टाकलेले आहेत. राईट. जसं की समजा आपली अर्थवेद बॅच असेल किंवा प्रिलिमची बॅच असेल त्यानुसार, किंवा मग रेफरन्स बुकच्या बाबतीमध्ये विचार केला, तुमच्याकडे जर रेफरन्स बुक असेल आणि ते जर एक्झाम फ्रेंडली असेल तर मग तुम्ही त्याला वाचू शकता. किंवा माझं स्वतःचं देखील आपलं अर्थशास्त्र पुस्तक आहे, तुम्ही ते वाचून त्याच्यामधनं डायरेक्ट त्याला रिव्हिजन करू शकता. कारण ते बनवतानाच त्या ठिकाणी रिव्हिजन फ्रेंडली म्हणजे एक्झाम ओरिएंटेड आपण बनवलेलं आहे. कुठलाही फापट पसारा न देता त्या पद्धतीने ते बुक बनवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्याची काय म्हणू शकतो सॅम्पल कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, मी तुम्हाला सॅम्पल कॉपी पाठवून देईल. किंवा तुमच्यापैकी कुणी जर पुण्यामध्ये असेल तर अपभवन चौकामध्ये ते तुम्हाला पुस्तक पाहायला भेटेल. राईट. तुम्हाला जर कोणाला ते ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर देखील माझ्याकडनं ते ऑर्डर करू शकता. राईट. आता हे झालं रेफरन्स बुकच्या बाबतीमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःच्या नोट्स रेडी असणं गरजेचं आहे की तुम्ही एखादा रेफरन्स बुक जे की एक्झाम फ्रेंडली आहे, जे की तुमचं एका दिवसामध्ये एक्झामच्या अगोदर रिवाइज करून येईल अशा पद्धतीचं पुस्तक असेल किंवा नोट्स असेल ते जास्तीत जास्त बेटर राहील. राईट. आणि जर मोठं बल्की बुक असेल तर मग त्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण का तर तुम्हाला एक्झामच्या अगोदर रिवाइज करणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर मग आता जर तुम्हाला टाइम भेटणार आहे का त्याचे नोट्स काढण्यासाठी, राईट. कारण आता हार्डली तुमच्याकडे 2 महिने राहिलेले आहेत. मग 2 महिन्यामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्सचे नोट्स काढणार की बाकी सगळ्या विषयांचा अभ्यास करणार? कारण इकॉनॉमिक्स तुम्हाला फक्त 15 क्वेश्चन त्या ठिकाणी येत आहेत. मग बाकीचे तुमचे 85 क्वेश्चनचं काय? तुम्ही नुसतं महिनाभर इकॉनॉमिक्सच करत बसणार का? म्हणजे वाचणार, नोट्स त्याच्या काढणार, रिवाइज करणार, टेस्ट सॉल्व्ह करणार. असं नको आलं की तुमचं फक्त इकॉनॉमिक्स पक्का झालंय आणि बाकी विषय राहून गेलेत. कारण आपल्याला सगळे विषय म्हणून त्या ठिकाणी प्रिलिम क्लिअर करायचे आहे. याचं लक्षात. द प्रॅक्टिकल अँगल विचार करून तुम्ही डिसिजन घ्या. त्यानंतर डेली टाइम मॅनेजमेंट. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर नेमकं मला या ठिकाणी किती वेळ द्यावा लागेल? राईट. म्हणजे आपल्या मेंटरशिप मध्ये जे काही टार्गेट असतील त्या ठिकाणी वेळ किती द्यावा लागेल डेली? तर बघा मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचा तो सिलेबस स्टडी करायचा आहे. समजा पहिला आपण चॅप्टर घेतला की समजा तुम्हाला मी दिला की मूलभूत संकल्पना तुम्हाला अगोदर स्टडी करायचा आहे. तर मूलभूत संकल्पना स्टडी करण्यासाठी तुम्हाला मी जे काही सजेस्ट केलेलं आहे सोर्सेस, त्याच्यामधनं तुम्हाला वाचण्यासाठी किती वेळ लागेल रे? सपोज तुमच्यापैकी कोणी बॅच केलेली आहे किंवा तुमच्यापैकी कोणी डायरेक्ट नोट्स घेतलेले आहेत किंवा पुस्तकातून वाचत आहेत, तर मी सजेस्ट केलं की तुम्ही शक्यतो 2 ते 3 तासामध्ये तो तुमचा चॅप्टर वाचून काढा. राईट. जर कोणी फ्रेशर असेल कदाचित त्यांना याच्यामध्ये वेळ जास्त लागू शकतो. जर तुम्ही लेक्चर पाहून करणार असाल तर कदाचित वेळ जास्त लागू शकतो, पण तुम्हाला मी ऑन ऍव्हरेज 2 ते 3 तास त्या ठिकाणी पकडत आहे मित्रांनो. राईट. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरची मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची. तुम्हाला आता मी टाइम सांगितली की 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. म्हणजे या ठिकाणी 60 मिनिटं त्या ठिकाणी लागणार. म्हणजे बघा वरचे किती पकडले आपण? 2 तास. ठीक आहे. नंतर खाली या ठिकाणी 60 मिनिटं म्हणजे किती रे? 1 तास. राईट. आणि रिव्हिजन ज्यावेळेस तुम्ही तो सिलेबस कंटेंट पूर्ण वाचाल त्याच्यावरची तुम्ही एमसीक्यू टेस्ट सॉल्व्ह कराल. ते एमसीक्यू टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर जसं मी रिपोर्ट कार्ड त्या ठिकाणी दाखवलं होतं त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी अनालिसिस करायचं आहे. आणि अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर संध्याकाळी पुन्हा एकदा त्याची फास्ट रिव्हिजन करायची. एकदम फास्ट का म्हणतोय मी की तुम्ही जे काही दिवसभरात वाचलेलं आहे त्याची पुन्हा फास्ट रिव्हिजन करावी, जेणेकरून तुमचं मॉक टेस्ट मध्ये काय चुकलंय तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस कराल आणि तुमचा टॉपिक त्या दिवसामध्ये कॉन्सॉलिडेट होऊन जाईल. तुम्हाला पुन्हा लवकर पाहायची गरज पडणार नाही. जे काही आपण वीकली रिव्हिजन करणार ती गोष्ट वेगळी, पण अशा पद्धतीने तुम्ही त्याचं जास्तीत जास्त आउटपुट घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही डेली टाइम जर मॅनेज केलं तर बघा तुमचे 2 तास टॉपिक वाचण्यासाठी, जर तो 1 तास तुमचा काय म्हणू शकतो मॉक टेस्ट देण्यासाठी आणि 1 तास रिव्हिजनसाठी मी पकडतो, तर अशा पद्धतीने तुमचं डेली 4 तासामध्ये 4 आवर्स राईट 4 तासामध्ये तुमचा मेंटरशिपला तुम्ही डेडिकेटेड टाइम देऊ शकता. आता त्याच्यामध्ये थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं, एखाद्याला कदाचित एक्स्ट्रा टाइम लागू शकतो. काहींचं ते 2 तासाऐवजी नोट्स स्वतःच्या 1 तासामध्ये वाचवू शकतात. छोटा टॉपिक असेल तर
एका तासापासून होईल, मोठा टॉपिक असेल तर 2 तास लागतील, 3 तास लागतील. त्याच्यामुळे हा 4 तास ऍव्हरेज त्या ठिकाणी मी पकडतो. तर अशा पद्धतीने मग तुम्ही डेली टाइम टेबल त्यानुसार बनवा. येते लक्षात? राईट. तर ऑन एन ऍव्हरेज 4च्या शक्यतोवर जाऊन देऊ नका, कारण तुम्हाला बाकी देखील सब्जेक्ट स्टडी करायचे असतात. त्यामुळे तुम्ही 4 तासाच्या वर शक्यतो जाऊन देऊ नका. शक्यतो हे जे तुमच्या स्वतःचे नोट्स असेल, म्हणून तुम्हाला बोललो मी बघा की आता असं तुम्हाला वेळ नाही की तुम्ही एक काय कराल की मोठं बल्की पुस्तक वाचाल, त्याच्या नोट्स काढाल आणि मग रिवाइज कराल. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कंटेंट वाचा की जो एक्झाम फ्रेंडली आहे. राईट. आता मी ऑलरेडी बोललो होतो की जे कोणी आपले मेंटरशिप बॅचचे टार्गेट डेली नियमित पद्धतीने कंप्लीट करेल. आता मला कसं कळेल त्याचं कारण देखील सांगतो. या ठिकाणी मी जे रिपोर्ट कार्ड बोललो होतं ते तुम्हाला सगळ्यांना रिपोर्ट कार्ड डेली सबमिट करायचं आहे. डेली लक्षात घ्या. ते कसं सबमिट करायचं मी ऑलरेडी पुन्हा एकदा ऍपवर त्या ठिकाणी मी सांगेल. तर डेली रिपोर्ट कार्ड त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि डेली रिपोर्ट कार्ड सबमिट केल्यानंतर माझ्याकडे डेटा उपलब्ध असेल की कोण कशा पद्धतीने अभ्यास करत आहे, येते लक्षात. आणि मग ते सगळे टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यापैकी जे कोणी त्याचा टॉपर असेल, म्हणजे ज्यांनी कोणी सिन्सिअरली सगळे टार्गेट पूर्ण केले वेळेवर बरं का, तर त्या एका विद्यार्थ्याला या ठिकाणी माझ्यातर्फे आपलं अर्थशास्त्राचं पुस्तक त्या ठिकाणी एक भेट म्हणून भेटलं जाणार आहे. आणि हे पुस्तक तुम्हाला सगळ्याच एक्झामसाठी कामाचं आहे. राज्यसेवा असो, कंबाईन असो, पूर्व असो, मुख्य असो, सगळ्याच एक्झामच्या अंगली आपण हे पुस्तक बनवलेलं असल्यामुळे तुम्हाला या पुस्तकाचा नक्कीच फायदा होईल. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की जे कोणी या ठिकाणी आणि माझी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की जे कोणी सिन्सिअर विद्यार्थी आहेत त्यांनीच या ठिकाणी बॅच जॉईन करा. याचं कारण लक्षात घ्या, आपण या ठिकाणी डेली टार्गेट नुसार अभ्यास करून घेणार आहोत आणि मग तुमच्यामुळे बाकीच्यांचा काय म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ नये. तुमच्यामुळे त्यांना असं वाटू नये की या ठिकाणी काहीच कॉम्पिटिशन नाही. राईट. त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त सिन्सिअर विद्यार्थ्यांनी जॉईन करा. बरेचसे विद्यार्थी मी पाहतो की फक्त फी कमी असल्यामुळे जॉईन होतात, फक्त बघून घेतो, फी कमी आहे म्हणून जॉईन करून घेतो, मग टार्गेट मात्र अचीव करत नाही. येतं लक्षात. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, भले त्या ठिकाणी जागा 5 ते 6 हजार असतील किंवा मग सध्या मार्केटमध्ये जो आकडा भेटतोय की सध्या गटच्या जागा वाढून समजा 10,000 होणार आहे. ठीक आहे. आपण समजा याच्यावर विश्वास जरी पकडला कॅप धरला तर समजा 10,000 जागा मी पकडतो, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती की फॉर्म जवळपास 12 लाखाच्या आसपास, सॉरी 12K नाही तर 12 लाखाच्या आसपास फॉर्म आलेले आहेत. मग विचार करा, 12 लाख पैकी तुम्हाला जर 10,000 मध्ये जागा मिळवायचीच असेल तर ऑब्विसली तुमचा जो अभ्यास आहे तो एकदम तोडीचा अभ्यास लागणार आहे. नुकती जी आता गट बची एक्झामचा रिझल्ट लागलेला तुम्हाला माहित असेल की त्या ठिकाणी किती कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. एका मार्कावर भरपूर सारे विद्यार्थी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की मी फॉर्म भरलाय जाऊन एक्झाम पास होतो किंवा याच्या अगोदर मी कंबाईन दिली मी पुन्हा कंबाईन होऊ शकतो, तर हा तुमचा गैरसमज काढून टाका. सध्या कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. गावागावातल्या कोपऱ्यातून विद्यार्थी अभ्यास करत आहेत, त्यांना घरचे बसल्या या ठिकाणी अशा पद्धतीचं स्पून फिडिंग भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की या ठिकाणी तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही खूप साऱ्या मेन्स दिल्यात म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. त्या ठिकाणी फ्रेशर लोक देखील त्या ठिकाणी तगडा अभ्यास करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे की या ठिकाणी फक्त सिन्सिअर विद्यार्थ्यांनीच ही बॅच जॉईन करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि ही मी का सांगत आहोत, कारण याच्यापूर्वी देखील मी ऑलरेडी फ्री मेंटरशिप बॅच देखील ऑलरेडी घेतलेला आहे. मग कंबाईन असो, राज्यसेवा असो, त्याच्यामध्ये माझ्या सिन्सिअर विद्यार्थ्यांना नक्की फायदा देखील झालेला आहे. म्हणजे माझ्या असे काही विद्यार्थी त्यांनी एकाच मेंटरशिपचा वापर करून त्यांनी कंबाईन पण काढली आणि राज्यसेवा पण काढली. त्याच्यामुळे या ठिकाणी नक्कीच तुम्हाला फायदा होणार. या ठिकाणी लॉस काय असंच काय ठिकाणी होणार नाही. राईट. आणि एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर अजून काही अभ्यासाबद्दल डाऊट्स असतील की नेमका अभ्यास कसा करायचा, माझे हे अभ्यासाबद्दल प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही मला ह्या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता आणि शक्य झालं तर मी तुम्हाला कॉल बॅक देखील करेल. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मला शॉर्ट मध्ये लिहून पाठवा. तुमचं नाव, तुम्ही आतापर्यंत काय केलेला अभ्यास, तुम्ही केलेले क्लासेस, तुम्ही एक्झाम कुठली टार्गेट करत आहात, तुम्ही आतापर्यंत कुठल्या एक्झाम दिलेल्या आहात, तर त्या अँगलने मी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कॉल बॅक करेल. आणि आपलं इकॉनॉमिक्सचं टेलिग्राम चॅनल देखील आहे, अर्थात MPC इकॉनॉमिक्स ट्रिक्स नावाचं. तुम्ही हे सर्च करून जॉईन करू शकता. याचा फायदा असा होईल की तुम्ही जे काही इथून पण अभ्यास करत आहात तर इकॉनॉमिक्स संदर्भात जे काही चालू घडामोडी असतील, जे काही फॅक्ट संदर्भात ट्रिक्स वगैरे असतील, इन्फोग्राफिक्स असतील, या सगळ्या संदर्भात माहिती मी आपल्या इकॉनॉमिक्सच्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. तर तुम्ही हे जो QR कोड आहे ते QR कोड स्कॅन करून जॉईन करू शकता. आता जॉईन कसं करायचं ते देखील सांगतो, काही विद्यार्थ्यांना माहित नसतं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस गुगल लेन्स मध्ये जाता किंवा नॉर्मल गुगल मध्ये गेलं की तिथं इमेज अपलोड करायचा ऑप्शन होतो. इमेज अपलोड केली की तुम्हाला तो स्कॅन ऑटोमॅटिक स्कॅन होतो. आज QR कोड ऑलरेडी स्कॅन होतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिसेल, ती लिंक जॉईन करून तुम्ही अशा पद्धतीने जॉईन करू शकता. किंवा MPC इकॉनॉमिक ट्रिक्स असं ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल टेलिग्रामच्या वर सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला तशा पद्धतीचं चॅनल दिसेल. तुम्ही ते जॉईन करून त्या ठिकाणी त्या चॅनलची जे काही माहिती असेल त्याचा लाभ घेऊ शकता. राईट. हे होतं ओव्हरऑल.
आणि पुस्तकाच्या बाबतीत जाता आता सांगतो की बरेच विद्यार्थी मला काही विद्यार्थी विचारतात की सर मी आतापर्यंत अमुक अमुक पुस्तक वाचलंय, मग मी अचानक सोर्स चेंज करू का, तर माझे तेवढे रिव्हिजन होतील का? तर त्यांना माझं सांगणं आहे मित्रांनो, गेल्या 2 वर्षामध्ये जेवढे काय एक्झाम झालेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आपला आउटपुट दिसत असेल. प्रत्येक एक्झाम मध्ये 100% पेक्षा आउटपुट तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या पुस्तकाच्या माध्यमातून दिसत आहे. म्हणजे आता गट क मुख्य परीक्षा झाली, त्याच्यामध्ये एकूण 11 प्रश्न आले. त्याच्या आधी गट ब ची पूर्व परीक्षा झाली, त्याच्यामध्ये 16 प्रश्न आले. राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली, त्याच्यामध्ये 21 प्रश्न आले. म्हणजे गेल्या 2 वर्षामधला प्रत्येक एक्झाम त्या ठिकाणी मी प्रूफ त्या ठिकाणी आपल्या इकॉनॉमिक्सच्या टेलिग्राम चॅनलवर टाकला आहे. राईट, म्हणजे या ठिकाणी तुमचं सगळं आपण म्हणतो ना की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, तशी कंडिशन या ठिकाणी मी प्रॉपर त्या ठिकाणी आपण म्हणतो ना की हा सूर्य हा जयद्रथ, तशा पद्धतीने सगळ्या एक्झामचा प्रूफ त्या ठिकाणी मी प्रॉपर स्क्रीनशॉट घेऊन की हा क्वेश्चन आपल्या पुस्तकात अशा पद्धतीने आलेला आहे, अशा पद्धतीत प्रूफ देखील तुम्हाला त्या ठिकाणी टाकलेला आहे, जेणेकरून तुम्हाला अशा कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक्झामला नक्कीच त्याचा फायदा व्हावा असा माझा पर्पज आहे. ह्या पुस्तकावर मी जवळपास 1 वर्ष काम केलेले मित्रांनो, म्हणजे माझ्या जवळपास 10 वर्षांची मेहनत या पुस्तकामध्ये टाकलेली आहे. जे काय माझे स्वतःचे नोट्स होते त्या स्वतःच्या नोट्स त्याच्यामध्ये 2010 ते 2026 पर्यंत जे काय सगळे पीओआयक्यू आहेत ते सगळे पीओआयक्यू नोट्स वाचून त्याचा क्रक्स त्या ठिकाणी मी पुस्तकामध्ये टाकलेला आहे. प्लस त्या ठिकाणी जे काही चालू घडामोडी ओरिएंटेड झालेले अपडेट्स असतील ते देखील त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला फापट पसार न देता फक्त एक्झाम ओरिएंटेड त्या ठिकाणी मी कंटेंट दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या अगोदर हे पुस्तक नक्कीच रिवाइज करून होईल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. राईट, तुम्हाला जर पुस्तक ते हवं असेल तर पुण्यामध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये अप्पाभवन चौकामध्ये अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला बाहेर गावी असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील माझ्याकडनं ऑर्डर करू शकता. तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला कशा पद्धतीने ऑर्डर करायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईल. राईट, अशा पद्धतीने सगळी ओव्हरऑल मेंटरशिप बॅचेस बद्दल माहिती होती. अजूनही कोणाचे काही डाऊट्स असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबर मला मेसेज करा, मी तुमचे डाऊट्स नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. किंवा मेंटरशिप व्यतिरिक्त अजून तुमचे काही डाऊट्स असतील अभ्यासा संदर्भात तर ते नक्कीच मला त्या ठिकाणी मेसेज करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर युट्यूबवर पाहत असाल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला अजून काही डाऊट्स आहेत मेंटरशिप बद्दल किंवा अजून इतर काही डाऊट्स असेल ते देखील तुम्ही खाली व्हिडिओमध्ये विचारू शकता. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.